नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमेळातर्फे श्री ज्ञानेश्वराष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. सदा पंढरीनाथ पादाब्जभृंगम निवृत्तेश्वरानुग्रहा प्राप्त तत्वम महेंद्रायणी तीरभूमौ वसंतम समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवम. आता आपण याचा अर्थ पाहू. पंढरीनाथ पाद अब्ज भृंग नेहमी सदा. पंढरीनाथ म्हणजे कोण? तर विठ्ठल, भगवान महाविष्णू विठ्ठल पंढरीनाथ. पादाब्जभृंगम म्हणजे ते कसे आहेत? तर पाद म्हणजे चरणकमळाचे भृंग आहेत. म्हणजे माऊली हे सदोदित पंढरीनाथांच्या चरणावर समर्पित आहेत. त्यांच्यासाठी ते पंढरीनाथ हे अतिशय श्रेष्ठ दैवत आहे माऊलींसाठी. बरोबर आहे. पुढे म्हटलं आहे निवृत्तीश्वरानुग्रहा प्राप्त तत्वम. निवृत्ती महाराज हे ज्ञानेश्वरांचे श्री सद्गुरू आहेत. नुसते बंधूच नाही, भाऊच नाही, तर त्यांचे श्री सद्गुरू आहेत. म्हणजेच निवृत्तीनाथांकडनं ज्ञानेश्वरांना अनुग्रह प्राप्त झालेला आहे. स्वस्वरूपाची जाणीव, सोहमची जाणीव ही निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना करून दिलेली आहे. महेंद्रायणी तीर भूमौ वसंतम. कुठल्या भूमीवर बसलेले आहेत संत ज्ञानेश्वर? इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. बरोबर आहे. अशा या इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानेश्वरांचं वसती स्थान आहे. तर अशा या ज्ञानेश्वरांना मी नमस्कार करतो. कसे आहेत ते? समाधीस्थ मूर्ती. समाधीस्थ असलेल्या ज्ञानेश्वरांना मी नमस्कार करतो. पुढचा श्लोक पाहू. रणे कृष्णं बिभत्सु संवाद भूतो रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मिता येन च प्राक्तुतोत्या समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम. रणे म्हणजे रणांगणात. कृष्ण बिभत्सु म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे की कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद. बिभत्सु म्हणजे अर्जुन यांच्यातील संवाद. भूतोरुगीता. भूत म्हणजे झालेले, उरु म्हणजे उत्तम, गीत म्हणजे गीत म्हणजे गीता. रणे म्हणजे युद्धभूमीवर कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादातून जी भगवद्गीता प्रकट झालेली आहे, ती भगवद्गीता त्यांनी प्राकृत भाषेमध्ये भाषांतरित केलेली आहे ज्ञानेश्वर माऊली. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी म्हटलं आहे की येनच प्राकृतोक्त्या. प्राकृत भाषेमध्ये या गीतेचं जे भाषांतर आहे ते म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. अशा ज्ञानेश्वरीचे रचनाकार जे माऊली ज्ञानदेव, त्यांना अहम भजे, मी त्यांना भजतो, मी त्यांना नमस्कार करतो. ते कसे आहेत? तर समाधीस्थ मूर्ती. त्यांनी समाधी घेतलेली आहे. समाधीस्थ अवस्थेत असलेले हे ज्ञानदेव, त्यांना मी नमस्कार करतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.